15 दिवसाचा जो प्लॅन होता, म्हणजे महिन्याभरापासूनचा जो प्लॅन होता, फायनली तो सक्सेसफुल झाला आहे. आणि आम्ही जे लोकेशन ठरवलेलं, फायनली त्या लोकेशनवर पोचलेलो आहोत पुण्यावरून. आणि ना मम्मी पप्पाला तर थोडं पण वाटलं नसेल की हे लोक आणि इथे आणि ॲनिव्हर्सरीच्या दिवशी सरप्राईज देतील, असं तर त्यांनी स्वप्नात पण विचार केलेला नसेल. आणि ते आम्ही आज करणार आहोत आणि खूप 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 म्हणजे एवढे एक्सायटेड आहोत ना आम्ही. आणि ह्या व्लॉगमध्ये भरपूर अशी मजा येणार आहे, तर व्लॉग कंटिन्यू बघत राहा. पुढे पुढे काय काय होतं आहे, खूप एन्जॉय करणार आहोत आपण. हे लोकेशन जे आहे ते पूर्ण असं ग्रीनरी आणि पूर्ण निसर्गरम्य आहे. इकडचं वातावरणच इतकं छान आहे ना की मन असं प्रसन्न झालंय. म्हणजे विषय असा आहे की मम्मी पप्पाची अॅनिव्हर्सरी आहे आणि त्यांना आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. तर आमचं महिनाभर म्हणजे प्लॅनिंग चालू आहे, आमचं काय करायचं काय नाही. तर महिनाभर आम्ही प्लॅनिंग करतो आणि आज आम्हाला हाच प्लॅनिंग सक्सेसफुल करायचा. म्हणजे त्यांना अचानक सरप्राईज द्यायचं. त्यांनी विचार पण केला नसेल की आम्ही पुण्यावरून इकडे कशी काय आलो, असं आम्ही काय म्हणजे कळून दिलेलं ना आतापर्यंत. तर सगळं एकदम सरप्राईज मध्ये चाललंय आणि फुल आता एक्साइटमेंट. आता बघूया काय पुढचं. तुम्ही बघत राहा, व्लॉग कंटिन्यू व्लॉग करा. खूप मजा येणार आहे आणि काही व्लॉग खूप एक्साइटिंग आणि खूपच फन आणि खूप मजा येणार आहे. आणि पार्ट मध्ये हे व्लॉग राहतील, तर तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अरे सिद्ध भाऊ, इकडून ये, तिकडे नको जाऊ, नको जाऊ. बरं ये. तर फायनली आम्ही आता भेटलोय, पण आता अजून मम्मी पप्पाला द्यायचे. केकची काय अवस्था आली निकिता? हे काय आमची लुसी. माझा फोटो काढा हो. काय तर ना आम्ही विरारवरून हा केक घेऊन आलो आहे. आणि ना आता हा केक एवढा सांभाळत आणला आहे ना, तर तो केक पण एक सरप्राईजच आहे. म्हणजे जे आम्ही ठरवलं आहे ना त्याचाच एक हिस्सा आहे तो. आणि केक ना ह्या बाजूला भेटणं म्हणजे शक्यच नव्हतं, जो आम्ही कस्टमाइज केलेला होता. त्यासाठी आम्हाला इतकं त्या केकसाठी भरपूर अशी मेहनत घ्यावी लागली. आणि आता आम्ही ना फायनली म्हणजे आमचं हे रूम नाही ॲक्च्युली. आम्ही काय केलं आहे ना ते आम्ही पुढे तुम्हाला सांगू नक्की काय विषय होता. पण आम्हाला आता लपायचं आहे, तर आम्ही काय करू आम्हाला काय समजत नव्हतं. आम्ही डायरेक्टली इकडे आलो आणि थांबलो आहे आता, कारण की ना सगळीकडून ते बघत होते. आमचं म्हणजे लक्ष होतं त्यांच्यावरती की त्यांनी आम्हाला बघायला नको, पण त्यांना आम्ही दिसत नव्हतो हे आम्हाला नंतर कळलं. तर आम्ही आता ह्या रूममध्ये आलो आहे आणि पटापट आमच्या बॅग पहिल्या लपवल्या, कारण की आम्ही पण भरपूर दमलो आहे. आता एवढा टाईम भरपूर दमलो आहे. तर आता सगळ्यात पहिलं ना आम्ही बॅग आमच्या सगळ्या लपवल्या आणि आम्ही थोडंसं रिलॅक्स थोडंसं हे झालं. माइंड आम्ही शांत करायसाठी इथे आलेलो. आणि मग नंतर आता परत पुढचं जाऊया. तर ना आता आम्ही आतमध्ये इकडे येऊन लपलो आहे, कारण की ते ना इथे जे ग्रीनरी पूर्ण म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे आणि ते पूर्ण इथूनच फिरत आहे. तर आम्ही ना म्हणून वर आलो, वरच्या रूममध्ये ह्यासाठी आलो की आम्हाला त्यांनी बघायला नको. खाली जर आम्ही गेलो असतो ना तर ते कसं ना कसं कोणाला ना कोणाला, आणि आम्ही 1-2 जणं नाहीत ना, आम्ही भरपूर 9-10 जणं होतो. कसे काय आम्हाला म्हणजे कुठून ना कोणाला भेटलं म्हणजे. आणि त्याच्यामध्ये 2 पोरं हे, त्याची लई भीती होती. तर फायनली आता आम्ही काय करतो, डायरेक्टली खालीच त्यांना सरप्राईज द्यायला जातो आता. तर आता आपण सगळे पोहोचलोय फार्म मध्ये आणि आता आपण डायरेक्टली सगळे भेटूया बाहेर आणि सरप्राईज देऊया धप्पा.
चला तर सगळ्यांना दाखव ना शिवांचं काय चाललंय काय माहिती नाहीये. आता आम्ही ना केक वगैरे सगळं दिलंय ठेवायला फ्रीज मध्ये, कारण की आता 2 तासामध्ये काय माहिती किती मेल्ट झालंय काय झालंय काय माहिती नाही, आयडिया नाहीये. दिलाय ठेवायला आणि आता ते पण आलेत कधीचे झालेत आणि फिरतायत, आम्हाला दिसतात पण आहे. आम्ही रूम मधून त्यांना बघतोय चांगलं. पण आता विषय असा आहे की कसं सरप्राईज द्यायचं ना ते आम्हाला हे, तर आम्ही पहिला विचार केलेला आपण इकडे देऊया, पण नंतर आता आम्ही ठरवलंय की डायरेक्ट बाहेरच देऊया त्यांना. अचानक मध्ये बघतील ना तर एकदम शॉक होतील, अरे हे लोक इकडे कसे काय. चला आता चला चला चला. अरे बोल. चला आता आपण काय करूया डायरेक्टली भेटूया चला. तर आता आपण ना डायरेक्टली धक्का देऊया त्यांना, बघूया काय करतात त्यांना पण आता, कारण की रूम मध्ये यायचंय त्यांना खूप घाई झाली, कारण की आता खूप वैतागले ना ट्रॅव्हलिंग करून. तर आता आपण डायरेक्टली भेटूया चला पटापट चला चला. कुठे आहेत पण ते. चला ना चला. हा हा आपण काय करू माहिती का, हा आपण आहे ना जरा सगळ्यांनी पांगू इकडे दुसरं इकडे हे करून आहे ना सगळ्यांनी दाप्पा एकत्र चारी बाजूनी हे करू. चारी बाजूनी सगळ्यांनी मिळून. कुठं दिसतं तिकडे बसले तीच आहेत का? चला इकडून चला ना. हे करा ना, करा ना. शिवा कुठे शिवा शिवा शिवा. हम लोग निकल चुके हैं, किधर है बोले तो कौन से बाजू पाठी पाठी. मावशी ने अरे मैं कब से लोगों को घुमा रही हूँ, मैं उसको बोली आ जाओ, बोलती क्लियर बोला भी आ जाओ, मतलब क्या और कितना क्लियर बोल. मैं तो बोल रही थी रूम में आओ. त्यांना बोल रूम वरती जायचंय, आम्ही इकडे येऊन त्याचा धक्का देतो बस. हाँ ठीक है यहाँ से तिकडे फोन जाते करायला सांगा. हाँ बोले तो बैग. अभी यहाँ से जाएंगे हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हा तसं करा मग. अभी उनको कैसा तो होने लगा, इसलिए मैंने बोला ब्रेड बटर तो भी दो. हाँ कोणाला पप्पाला काय खाल्लं नाही ना. जल्दी इकडे 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 सर्वांना बसायचं नाश्त्यासाठी इथे आपण सांग बोलल्या म्हणून सांग, आम्ही डायरेक्ट हे बस रे इकडे चला. मजा आली कारण की लगेच मग लोकांची फुल एन्जॉय झाली आहे. कोणाचं शिवाय तिकडे रे बाबा, शिवाय पाहिलं दिसणार. मी तर पूर्ण घामाघूम झालीये, गरमच एवढं होतंय. द्या तुम्हाला पण घेते. तर ना आता ते येत आहेत आणि आता आम्ही एकदम सरप्राईज साठी फुल रेडी झालोय. पण आता कसं आहे ना ट्रॅव्हलिंग करून आले तर त्यांना पण कसं तरी होतंय, आणि आता वाजले पण किती 12 वाजले असतील ना. 12 वाजले 12:30 झाले तिकडे ना. खाली वाचा खाली वाचा खाली वाचा. आणि बघायचं नाही का त्यांच्याकडे. निकिता तू इकडे जा, त्या बाजूला जा, त्या बाजूला जा पटकन. अरे पण त्या बॅगी घ्यायला इकडेच येतील काही. थांब ना. कुठे बॅग आहे? ते काय बाजूला मी असं थांबतो ना. बाजूला बॅग आहे. तू पण तिकडे बघ. आपण आले तिकडे बघा ना, तिकडे बघा ना. आले नाही. तिकडे बघा ना. मागून येणार आहेत का.
आली सोनू तिकडे आहे. सोनू बोलतोय की. हा ए शिवाय कॅमेराने बघा ना, कॅमेरा बघा ना, दिसतात का? उधरी आहे क्या? तिला पण उधरी आहे क्या म्हणलं. पप्पा मावशीकडे झोपले आणि पप्पा तिकडे बसले. कुठे? हॅलो, उधरी आहे क्या हम लोग फिर डायरेक्ट? हाँ उधर ही आते हैं ना डायरेक्ट. तो अभी टाइम हो गया, खाने का टाइम हो गया है ना, खाना खाने का. हाँ आए क्या फिर अभी? चलो फिर ना, सब लोग मिल जाएंगे तो कपड़े इतने चेंज करेंगे. हाँ सोनूचं काय चाललंय काय माहिती. जेवढे बसते पोटात तेवढेच ज्या ताटात. उन लोग को खाने के लिए दिया क्या कुछ? हाँ चलो गाइस. फिर नहीं दिए क्या? अच्छा तो आए क्या? तो पहले खाने खाने देने का क्या उनको? हाँ 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 अच्छा. कुठं मावशी कुठे? तो क्या करे बोल ना, उधर जाने का कि नहीं अभी? अरे इधर, हाँ इधर धूप धूप है ना, बंद करा होते. वीडियो करा झुक कर वीडियो करा. भाई इसी बंदे को हम लोग को मिलना है. अंदर गए. मग विषय असा आहे की आता त्या लोकांना लागली भूक. आता मावशी तिकडून आली, उलटी झाली तिला. थांबा 1 मिनिट, फोन आला. हॅलो काय बोलली होती? परी स्लाइड वगैरे ना त्याच्या मागून जाऊया. डायरेक्ट समोर चल आणि डायरेक्ट पापा ने देखा है क्या कुछ? बैग लेके क्या बोल रही, बैग लेके आ, उधर लोग है. या लोग ही आपण हम लोग चोर है. पप्पा बोलतात काय बोलते सोनू का? काय ती बोलते आले की नाही आले. आली ती आली. तिला नाही गे, ते हॉटेलवाल्याला सांगते, हॉटेलवाल्याला. आणि ती मुद्दाम बोलते तिला फिरतो. हे असं फिरत नाही, आपल्याला फिरवायला लागतं. तिकडे कोणत्या बाजूला तोंड आहे त्यांचं? तिकडेच आहे. इकडे आहे का त्या बाजूला? याच्यात काय आहेच नाही काय? स्टँडी आहे. आणि परत गेली ती पाणी घेऊन, काहीतरी घेऊन गेली. स्टँडी आहे. ओ अरे ते बघतीलच ना. अरे एवढं त्यांचं डोकं चालणारच नाही की आपण येऊ शकतो असं त्यांच्या डोक्यात नाही, लांब लांब पर्यंत यार. अरे तू इकडे सोनू काय करते, पंखी पिंखी लावते काय? हे पप्पा इधर देख रे भाई साहब. नाही त्या साईडला तोंड आहे त्या दोघांचं, चला पाठवून.
त्या साईडला तोंड आहे त्या. इकडून चला, इकडून स्लाइडच्या पाठवून गेला ना बरं आहे. अरे नाही बघणार, त्यांचं तोंड इकडे आहेच नाही, ते बघ ना कसे बसले. ए चला चला, इकडून चला. बस झालं, चला. हे मावशीचे पैसे बिशे ह्याच्यात असतील रे, हे पाकिट बंद करून टाक ना. हे लोकच असे ठेवून गेलेत तिकडे. जाऊ द्या ते. घ्या ना बॅगी घ्यायच्या का, राहू द्यायची. ही एक घेऊ का बॅग? तिकडे जाईल मग, बॅगी का नाही घेता येत त्यांच्या? बॅग इकडे का ठेवलं आपल्याला ना, रुमाल वगैरे पाहिजे डायरेक्ट बॅगा देऊन. हाँ तुम्ही, अरे आपका बैग रह गया था इधर. अरे तुमची बॅगी तिकडेच राहिलेल्या. मी जाऊ का केस जरा मोकळे करा? तुमच्या बॅगी इकडेच राहिलेल्या तिकडे. तुमच्या इकडे करा ना तुम्ही इकडे या ना. चला, काय करायचं बॅगिंचं? चला घेऊन. जायचं का? चला ना. चला. शिवांश इकडून चाले बघ. ऐक ना, आपल्याला कुठून जायचं? ते रेड कलरचं आहे त्याच्या मागून 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 ना. बॅगी सोडून हाँ. तर आता ना ते फायनली माझ्या एकदम बरोबर मागेच आहेत आणि आम्ही लोक ना आता ठरवलं की आता आपण डायरेक्टली जाऊन समोरच जायचं त्यांच्या. आता काय झालं, भरपूर टाईम झाला ना, आता आम्ही ना म्हणजे अर्धा तासाच्या वर झाला आम्ही इथेच मागे वेट करतो आहे. आणि ते ना भरपूर अशी दमली आणि मावशीला भरपूर अशी म्हणजे उलटी वगैरे झाली गाडीमध्ये ना, कारण की ट्रॅव्हलिंग भरपूर जास्त झाली त्यांची. म्हणून मग काय झालं, तिला गाडी सहन होत नाही. तर मग आता आम्ही ठरवलं की आपण डायरेक्टली जाऊया आणि बघूया डायरेक्ट. चल ना तुम्ही पटकन. ए पळत पळत चला ना, धप्पा देऊया. वन, पळत पळत चला, पळत पळत.